कुठल्याही व्यवस्थेविषयी सामान्य माणसांच्या मनात चीड असते, मग ती शिक्षण व्यवस्था असो किंवा शासन व्यवस्था असो। हे जरी खरं असलं तरी त्या त्या व्यवस्थेचा भाग म्हणून कार्यरत असलेली माणसं ही सुद्धा हाडामासाची असतात, संवेदनशील असतात। त्यांना सुद्धा मन असतं हे नेमकं आपण विसरतो। पोलीस खातं हे त्यातलंच एक उदाहरण। पोलीस खातं आणि क्रिएटिव्हिटी याचा काही एक संबंध नाही असं आपल्याला वाटतं, पण पोलीस कल्याण विभाग बृहन्मुंबई हाच समज मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे। नुकतंच पोलीस कल्याण विभागाने एक नवीन नाटक प्रायोगिक हौशी रंगभूमीवर आणलं। नाटकाचं नाव आहे डेथ ऑफ द कॉन्करर। फिरोजची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे हे आपण नाकारू शकत नाही। डॉक्टर काय म्हणाले ते काय झालंय? काय काही नाही, विशेषच काही नाही। आर्थिक दृष्ट्या संपूर्ण बलिष्ठ स्वतंत्र देश, आमचंही तेच स्वप्न आहे। स्वतंत्र सार्वभौम जर्मनी। हिटलरच्या जीवनावर आधारित या नाटकात हिटलरच्या आयुष्याच्या शेवटच्या 10 दिवसांचं नाट्यदर्शन आपल्याला घडतं। या नाटकातले सर्व कलावंत, तंत्रज्ञ, अगदी स्त्री कलावंत सुद्धा पोलीस खात्यातले आहेत। या नाटकाचं लेखन डॉक्टर समीर मोने यांनी केलं असून दिग्दर्शन सुनील कदम यांचं आहे। जोसेफ, माझ्या घराचं काय झालं? जोसेफ, स्पीक आउट। माझ्या घराचं काय झालं जोसेफ? जोसेफ, जोसेफ, स्पीक आउट। जोसेफ, माझ्या घराचं काय झालं? जोसेफ, स्पीक आउट। जोसेफ, माझ्या घराचं काय झालं? जोसेफ, स्पीक आउट। मला हिटलर हा जगाला माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, पण हिटलर ही प्रवृत्ती जर किती घातक आहे आणि तिचा विनाश किती वेगळा आहे, देशावर, समाजावर संकट आणणारी व्यक्ती जेव्हा स्वतःचा विनाश जवळ येतो तेव्हा ती कोणत्या प्रवृत्तीला पोचते, हे भाष्य करणारं आमचं हे नाटक आहे। लीन्स गेला जोसेफ। जोसेफ, जोसेफ विवा कुठे? भानावरे, जोसेफ, मला इवा पाहिजे। अरे पण आत्ताच्या आत्ता लगेच। गो, फॉलो द ऑर्डर्स। That's not necessary, Führer. I am here. कॅरेक्टर करताना खूप चॅलेंजिंग होतं, कारण हिटलर हे व्यक्तिमत्व सादर करताना त्याच्या अगदी अंगिक अभिनयापासून ते पूर्ण याचा विचार करावा लागला। पूर्ण बॉडी लँग्वेज त्याची कशी असेल आणि काय, आणि एक वास्तववादी भूमिका असल्यामुळे त्याचा खूप विचार करावा लागला। आणि यात मला सगळ्यात मोठं सहकार्य लागलं असेल ते आमचं दिग्दर्शक सुनील कदम यांचं। अरे, अमेरिकन सैन्य म्युनिचकडे येतंय हे कळल्याबरोबर आपल्याच लोकांच्या साह्याने निष्ठून मी कशी बशी इथपर्यंत आले, आणि तू विचारतोस कोणाबरोबर आलीस? बारा वर्ष ती लग्न न करता त्याच्यावर अतिशय निस्सीम असं प्रेम तिचं होतं, आणि त्या प्रेमाखातर ती 12 वर्ष त्याने लग्न केलं नव्हतं तरीही ती त्याच्यासोबत तशीच राहिली होती। ही भूमिका करत असताना रोनिंग रेंजचं ॲडॉल्फ मिस्ट्रेस हे पुस्तक मी वाचलं। त्याचप्रमाणे आमचे दिग्दर्शक श्री सुनील कदम यांचंही मला मुलाचं मार्गदर्शन लाभलं। मला आता माझ्या भोवती बाजार बुणग्यांची गर्दी नकोय। माझ्या बरोबर माझी युवा असली तरी आता पुरे। अडॉल्फ, ही तर अगदी निर्वाणीची भाषा झाली। मग दुसरं काय शिल्लक आहे जोसेफ? पूर्ण अपेक्षा भंग। जास्तीत जास्त संहितेच्या जवळ, आणि जी संहिता दिली, डायरेक्टरची आमची चर्चा झाली, लेखकांशी चर्चा झाली, त्यानंतर जे त्या काळातले हिटलरने वापरलेले ड्रेस, त्याच्या आर्मीचे ड्रेस किंवा त्यांचे मेडल्स, ते जास्तीत जास्त जवळ जाऊन तसे निर्माण करायचा आम्ही प्रयत्न केला। Nobody tried to reach my height. कोणीही माझी उंची गाठू शकत नाही। हनुमान गोरिंग
जर्मन हवाई लुफ्तवाफचा प्रमुख उत्तराधिकार मागतोय. उत्तराधिकार, तेही मी जिवंत असताना. बरंचसं वाचनांती असं कळून आलं की हिटलरने हा जो बंकर बांधला होता तो जमिनीखालचा बंकर होता आणि तो 2 मजली होता. 2 मजली याचा अर्थ खाली जे तळघर होतं हे हिटलरचं होतं, वरच्या तळघराचाही वापर व्हायचा. म्हणून तो इफेक्ट साधण्यासाठी आम्ही इथे कसोशीनं प्रयत्न केलेला आहे. पायऱ्यांचे चढ उतार दाखवून त्या बंकरचा आम्ही योग्य तो परिणाम साधण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. उद्या जिंकलेला जर्मनी कसा वाटून घ्यायचा यावरून अमेरिका आणि रशिया यांच्यात नवीन वाद सुरू होईल आणि तीच वेळ आपल्याला पुरेसा वेळ मिळवून देईल. त्याकरता मी आजच जर्मन जनतेला रेडिओवरून प्राणपणाने लढण्याचा तुझा संदेश पोहोचवतो. तळघरातले इफेक्ट, बॅकग्राऊंडचे इफेक्ट्स म्हणजे जे नेपथ्यातून खूप साध्य झालं आणि त्यामुळे मी काही गोष्टी त्या नेपथ्याच्या अनुसरून प्रकाशना करू शकलो. हाय हिटलर, माइन फ्युरर. बंकरच्या दारात हिटलर युथ आर्मीचा एक 12 वर्षाचा मुलगा आपल्या साथीदारांसोबत आलेला आहे. आत्ताच एक रशियन रणगाडा उडवल्याची माहिती देतोय. आपली परवानगी असेल तर त्यांना आपल्याला भेटायचं आहे. लिटिल सोल्जर, तुम्ही आणि तुमचे सगळे साथीदार तुमच्या जवळ सगळे हँडग्रेनेड्स एकमेकात वाटून घ्या आणि एक एक रशियन रणगाडा टिपून उडवून टाका. रशियन सैनिकच काय, पण त्यांच्या कपड्यावरची रशियन मुंगी सुद्धा चांचलरीत शिरता कामा नये. सामान्य माणसाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अशा नाट्यकला विषयक उपक्रमांद्वारे बदलण्यासाठी पोलीस कल्याण विभाग प्रयत्नशील आहे. त्यांच्या याच प्रयत्नांसाठी हाऊसफुलच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा.